फेब्रुवारी 2026 द डिप्लोमॅट ही 8 एपिसोड्सची सिरीज, अमेरिकन सिरीज संपवली. छान आहे. डिप्लोमॅसी आहे. पॉलिटिकल डिप्लोमॅसी. थोडक्यात म्हणजे ब्रिटनचं जे तेलवाहू जहाज असतं किंवा फायटर जे जहाज असतं मोठं, त्याच्यावर कोणीतरी अटॅक करतं आणि मधला भाग सगळा म्हणजे बंबार्डिंग मध्ये जातो आणि त्याच्यात त्यांचे जवळपास 37 सैनिक मारले जातात. तर तो अटॅक कोणी केला हे काही कळायला मार्ग नसतो. ब्रिटनला शंका असते इराणवर की इराणनेच हा अटॅक केलेला आहे आणि म्हणून तिथल्या प्राईम मिनिस्टरनी म्हणजे अमेरिकेशी वार्तालाप करायला त्यांच्या अँबॅसिडरला बोलवलं असतं. तर वायलर म्हणून नवरा बायको असतात, जिचा नवरा हेल आधी हे कामं करतच असतो अँबॅसिडरचे, आणि ही जी मिसेस वायलर असते तिला असे वेगवेगळे कामं दिले जात असतात, असाइन केले जात असतात आणि ती ऍक्च्युली काबूलला जाणार असते तिथल्या पॉलिटिकल सिच्युएशन्स हँडल करायला, अमेरिकेची दूतावास म्हणून, अँबॅसिडर म्हणून. पण अचानक तिला इकडे पाठवण्यात येतं, म्हणजे तिला सांगण्यात येतं त्यांच्या एम्बेसी तर्फे की तुला इकडे जायचंय ब्रिटनमध्ये आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, फाइंड आउट करायचंय की कोणी अटॅक केलाय आणि म्हणजे कसं हे करता येईल, सिच्युएशन हँडल करता येईल. तर मग दाखवलंय हे नवरा बायको दोघंही येतात. तर ती विचारते तू काय करणार, तो म्हणतो नाही मी आरामात राहणार इकडे, मजा करेन. तो म्हणे नाही तू मला सपोर्ट कर आणि तुला काय जे वाटतं ते सांग असं. आणि त्या दोघांचं मध्ये म्हणजे 15 वर्ष झाली असतात, पण आता त्यांचं म्हणजे डायव्होर्स होणार म्हणून अशी अफवा पण असते. अफवा म्हणजे ऍक्च्युली घेणार पण असतात ते, पण वाट बघत असतात की आता कधी घ्यायचा वगैरे असं. आता इकडे येतात तर इकडे जे ब्रिटनचं एम्बेसी मधले जे लोक असतात तर त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात की कसं करायचं, कसं वागायचं, काय ते. आणि CIA ची पण मदत घेतलेली असते म्हणजे चालू की कोण आहे बघायला. तर जेव्हा हे लोकांची स्टडी आणि हे सगळं सगळं चालतं तर हिला खात्री पडते की इराणने तर नाहीच आहे. मग ती सांगते की नाही, इराण तर डेफिनेटली नाहीये, त्याच्यामुळे इराणच्या अगेन्स्ट उगीच आपण कारवाई करण्यात काही पॉईंट नाहीये. मग कोण आहे, इराण नाही तर कोण आहे. तर कारण इराणचा पण प्रतिनिधी आलेला असतो, तो म्हणतो नाही आमचं हे काम नाही, आणि म्हणजे तिला त्यांच्याशी बोलून म्हणजे समाधान झालेलं असतं आणि तिला म्हणजे प्रूफ पण मिळालेलं असतात की नाही इराण नाही आहे कुठल्याच बाबतीत हे. आणि एक गॅलॉन म्हणून असतो सेक्रेटरी, तर त्याची खूप इच्छा असते व्हाईस प्रेसिडेंट व्हायची. पण सगळ्यांना वाटत असतं की हिने व्हावं व्हाईस प्रेसिडेंट, आणि ते तिला मग, आणि हिला बिलकुल काही हवा नसते आणि तिला व्हायचं पण नसतं. तर जेव्हा तिच्यासमोर हे ब्रिटिश ऑफिसर्स म्हणतात की मॅम तुम्हाला व्हाईस प्रेसिडेंट करता सगळेजण बघून राहिले व्हाईस प्रेसिडेंटच्या नजरेने, मग ती आपल्या नवऱ्याला पण विचारते व्हायला पाहिजे तुझ्यामध्ये आहे सगळे गुण. तर मग तिला पण असं थोडंसं वाटायला लागतं, पण ती असा इंटरेस्ट नाही दाखवत. तर त्याच एम्बेसी मधला एक हे असतो अमेरिकन म्हणजे निग्रो, तर त्याची बायको बरेच दिवसांपूर्वी मेली असते, त्याची बहीण त्याच्याबरोबर असते. तर तो थोडासा हिच्याकडे अट्रॅक्ट होतो वायलरकडे, आणि वायलरला पण तो थोडासा म्हणजे आवडतो, त्या दोघांचं जमतं जरा. मग जेव्हा यांचं हे नक्की होतं की नाही इराण नाहीये तर मग कोण आहे, मग ते असे फाइंड आउट करायला लागतात. तर त्यांना मग रशियावरच शंका येते. तर ती शंका ते तिथल्या प्राईम मिनिस्टरशी बोलून दाखवतात ब्रिटनच्या. मग ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टर डोकं भडकतं, म्हणजे ठीक आहे आता आपण अगेन्स्ट रशियाच्या अगेन्स्ट ऍक्शन घ्यायची, त्यांचे जे असे पॉइंट्स आहेत ते शोधून काढा, त्याच्यावर आपण अटॅक करायचा. तर ही म्हणते अटॅक तर नको, पण ठीक आहे, तिला म्हणजे एक मिळतो हे, आणि ती तिथून त्यांचे महत्वाचे अड्डे शोधून काढते.
आणि मग सांगते ती ह्याला प्राईम मिनिस्टरला. तर प्राईम मिनिस्टर म्हणतो बस आता आपण तयारी करायची आणि अटॅक करायचं. मग तेवढ्यात त्यांना लेन्सार्ट म्हणून एक जागा असते, व्यक्ती असते, हे कळतं की मग ऍक्च्युली रशियानी नाही केलंय, हे लेन्सार्टनी ही सगळं डोकं त्याचंच आहे, त्यांनीच हे चालवलंय करायला. तर मग आता काय करायचं. आणि हे त्यांना कसं करतं की त्या एम्बेसीमध्ये एक जण भेटायला येतो आणि तो फक्त असं दाखवतो की मी इराण आलोय, आणि तो खूप बडबड बडबड करतो आणि एक चिठ्ठी चुपचाप देतो तिच्या हातात, की ज्याच्यामुळे तिला ते नाव कळलेलं असतं आणि सगळं. तर ती म्हणजे बाहेर मग म्हणजे भेटायला जाते त्यांना, हे ते सगळं, आणि त्याच्यातनं तिला ते कळतं म्हणजे की ऍक्च्युली कोणी केलेला अटॅक आणि काय कोणाचं प्लॅनिंग आहे वगैरे. तर हे कोणालाच बाहेर कळत नाही, चुपचाप त्याने हातात चिठ्ठी दिलेली आहे वगैरे वगैरे. आणि मग एक इराणचा आला असतो राजदूत, तर हे भेटायला, तर त्यांनी ते नाव दिलेलं असतं महिला चिठ्ठीमध्ये अगोदर त्याच्या. तर त्याला चहा देताना तो तिथेच अटॅक येऊन म्हणजे मरतो. तर म्हणजे सगळ्यांना काय वाटते, रशियानीच चहामधनं विष याला दिलं आणि याचा काटा काढलाय इराणच्या राजदूताचा. पण मग अर्थात त्यांना हे येईपर्यंत, रिपोर्ट येईपर्यंत वाट बघणं भाग असते. पण शेवटी मग रिपोर्ट मधनं पण म्हणजे हे क्लिअर होतं की चहातनं विष वगैरे नव्हतं दिलेलं, विष नव्हतंच त्याच्यात, त्याला अटॅक आला होता. आणि म्हणजे मग त्या पण गोष्टी क्लिअर होऊन जातात. पण मग आता काय करायचं, तर हा प्रेसिडेंट काही मागे हटायला तयारच नसतो की रशियाच्या याच्यावर आपण बॉम्ब टाकायचे वगैरे. तर आता हा म्हणतो की आता एक पार्टी ठेवलेली आहे, तर तिथे तू जावंस असं मला वाटतं. वायलर सांगतो तिला, ती म्हणते मला अशा पार्टीमध्ये बिलकुल रस नाहीये वगैरे वगैरे. पण तो तिची पॅकिंग पण करतो जाण्याची, तिथे दुसऱ्या ठिकाणी असते. तर आणि लाल ड्रेस होता आणि तिला नेहमी पॅन्ट शर्ट असेच म्हणजे आवडत असतात. आणि तो जो गॅलॉन असतो त्याला व्हाईस प्रेसिडेंट व्हायचं असतं. तर तो प्राईम मिनिस्टरच्या समोर आणि प्रेसिडेंटच्या समोर काही तिला बोलूच देत नाही तिथे. आणि ती त्या रेड ड्रेसमध्ये जाते त्या पार्टीमध्ये. आधी तिचं मन नसतं पण ती जाते. आणि मग तिथेच अचानक तिला लक्षात येतं की आपण इथे कुठेतरी अडकतोय, म्हणजे अडकणार आहे किंवा काहीतरी. आणि म्हणून ती रागारागाने बाहेर पडते त्या पार्टीतनं. तर बाहेर येते, तर हा पण जो तिच्यावर थोडासा लट्टू झालेला असतो लंडनचा म्हणजे इंग्लंडचा, हा युकेचा, तो पण येतो. आणि तेवढ्यात त्या कारमध्ये ज्याच्यात ती बसायला जाणार असते ब्लास्ट होतं आणि तिला अरेस्ट करण्यात येतं. तर आता आणि मग तिला घेऊन जातात आणि तिथेच तो म्हणजे हा पहिला सीझन संपलेला आहे, एपिसोड एंड झाले. तर आता हे सगळं प्लॅनिंग कोणी केलं, का केलं, पुढे काय होतं हे काहीच माहित नाही. आणि जे व्हाईस प्रेसिडेंट वगैरेला करता तिला नॉमिनेट म्हणजे करण्याची इच्छा असते सगळ्यांची, आणि तिला या मोहिमेवर पाठवलं असतं, हे सगळं तिच्या नवऱ्याचाच प्लॅन असतो वायलरचा. तर हे तिला म्हणजे आधी कळतं म्हणजे त्या कामाच्या दरम्यान की हा सगळा ह्याचाच प्लॅन आहे, ह्याचंच डोकं आहे, यांनीच हे सगळं घडवून आणलेलं आहे. तर आता नक्की तो ब्लास्ट कोणी करवला आणि हिला का पकडले किंवा हिला का अडकवल्या गेले आणि कोणी केले हे काही कळायला मार्ग नाही. आता ते पुढच्या सीझन मध्ये कळेल. छान आहे सिरीज, छान.